श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून आभारी आहे. तर आम्ही आलो, सगळ्यांच्या थोड्याफार गाठीभेटी घेतल्या, थोडंफार बसलो, बोललो. त्याच्यानंतर आता सगळेजण आवरलेलो आहोत आणि निघत आहोत आम्ही गावदेव दर्शनासाठी. आता गावदेव दर्शन कसं असतं, काय असतं, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक करा. आणि मी थोडंसं जास्त लिपस्टिक लावून बसलेली होती, कारण ते लहानपणी असतं ना की हेच वय असतं बघा. किट्टो पण अशीच होती. हिच्या वयात ना सेम असंच मेकअप करायला आवडायचं, हे लाव ते लाव करायची. आणि आता जर बघायला गेलं तर ती ना खूप कमी प्रमाणात वापरते, काय पण असू दे, मेकअप असू दे, काही असू दे. आजच कमेंट होती बघा एका ताईची की किट्टोनं एवढा साधा ड्रेस किंवा असा साधा लुक का केला, एवढं लग्न वगैरे आहे. आता सुद्धा आहे तशीच ती आलेली होती. पण ते म्हणतात ना की एक योग्य वय झालं की त्याच्यामध्ये त्या मुली बदलतात. तसं आता किट्टोचं झालेलं आहे. जसं जसं ती जसं मोठी होईल ना तसं तसं तिचं मेकअप करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वापरणं, असं ह्याच्यात राहणं तिचं बंद झालेलं आहे आणि एकदम सिंपल असा लूक ठेवते. तिला तोच आवडतो. आम्ही जरी एक्स्ट्रा काय केलं तर आम्हाला ओरडते, हे एक्स्ट्रा झाले, ते एक्स्ट्रा झाले, काढा किंवा सिंपल राहा म्हणून. असं चला, आता सगळ्या गाड्या ज्या आहेत ते तयार झाल्या. पण पाऊस बघा की आषाढ महिन्यात जेव्हा तुम्ही लग्न घेता तर शक्यतो होता होईल तेवढं पावसाला तोंड द्यावं लागतं. तसंच झालेलं आहे आज. आधी 2-3 दिवस पाऊस नव्हता आणि बरोबर आजपासून जर बघायला गेलं तर पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. गावाकडे जर तुम्ही आजही पाहचाल तर लग्न जी आहेत ती पूर्वीच्या पद्धतीने साजरी केली जातात. थोडाफार बदल असेल पण पहिल्या परंपरा ज्या आहेत त्याच चालू ठेवलेल्या आहेत. म्हणजे आता रुपेशचं लग्न असू दे, सागरचं लग्न असू दे किंवा संदीपची लग्न असू दे, जे आपल्या पूर्वीच्या लोकांनी जे काय काय केलं की लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव जातो आणि गावामधले जेवढे देव आहेत, ज्याला ग्रामदेव म्हणलं जातं, त्या सगळ्याचं दर्शन एकदम सिंपल पद्धतीने घेतो. ओके चला, आता आम्ही पण मागणं निघालोय. जे आहे ते पुढे 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 गेले. रस्ता हे आहे ना व्यवस्थित, एकदम सावकाश. हा या, मामीला घेऊन या. हाय. आम्ही रस्त्याला लागलो आणि पुन्हा आणि पावसाने जोरात जोर धरलेला होता. माझ्या तर डोक्यात एवढंच येत होतं की बाबा उद्या तर अक्षदा पडणार, दारात लग्न घेतलेलं आहे, हॉलला नाही आहे आणि कसं होणार. काचा लावू काय? पाऊस पडायला लागला, मला व्हिडिओ काढून पाठवले बघा आईनं. आज 25 अगरबत्ती लावायची. त्याला लावून देऊ का? डेट पण ठेवायची. थांबा तसंच. रुपेशच्या लग्नाच्या वेळेला मी आलेले होते इथं दर्शन घ्यायला. त्याच्यावर मी आज आता प्रदीपच्या लग्नाला आलेले आहे. म्हणजे जेव्हा कधी लग्न असतील तेव्हाच आम्ही इथं येतो. बाकी हे जे देवस्थान आहे हे अगदी आम्ही लहानपणापासून, कारण आम्ही स्कूलला वगैरे इकडंच गावात यायचो तेव्हापासून बघत आलेलो होतो. पण आता लग्न झाल्यानंतर फक्त पोरांची लग्न असेल तरच आम्ही येतो. मग मुलीचं असू दे किंवा मुलाचं असू दे, इथं येतात. चलो, दर्शन वगैरे छान झालं. संगीत खुर्च्या होत्या काल. होय, आज पण लाव एक संगीत खुर्च्या. आकू ताईशी सांगा. आकू लावते होय. आणि मागं बघा बरं का, मागं बघा. सुवर्णात ते धुरळा चढलाय सगळा कॅमेऱ्यावर. पाणी पाणी चढले. खाली उतरलं.
थांबवा स्लीपर कुणी घेतले काय माहिती लावायला चला जय अगो बाई ग आणू किती छान पाया पडत्या वाव 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 हे बघ हे बघ हे बघ आमची शाळा दीदी ही पडकी शाळा आमची हा आता तिथं पडले पूर्ण ते चला 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 अगं एरवी किती चांगलं फ्रॉक घालते ना आज अशी का अवतार करून आले काय माहिती साधन बरं आहे तुला विचार चांगलं झालं प्लाझो कुणी घातला नाही ना आम्ही बसलो होतो का आतमध्येच होतो वाव किती भारी लय दिवसात ना आली काय झालं नुसतं रडायचा खुळखुळाच आहे तो तर जया पोरग नुसतं रडतंय बघ काय करायचं सांग वाव आमची अनु बघा आमचा तनू बघा आमच्या तनूला आज लई याद लागले नुसतं रडतंय हे करून अहो संदीप सारखं पोरग असतं तर कसं केलं असतो बाबा आता गाड्या जाऊ दे बरं मग आता फक्त चालत आणि ते हे घेऊया नारळ आणि पान सुपार बस गाडीचं वाटलं किती उभा करू जाऊ दे चालत अरे अरे यांचं काय चालू आहे दुकान कुठं आहे दुकान कुठे त्याला घ्या की रे मग काढ लवकर लागा माणसं वेटिंग लागेल झोपलाय का काय तुम्ही लोक दीदी दीदी कटाळ्या दीदी आधीच म्हणते मी येणं झालं ते मला उगीच जबरदस्तीने आणते ती चला नीट बस ग एवढ्यामध्ये किती छान दिसतंय अनंत हो इकडे बघा तुझं नुसतं दमदाटीच करतय आनंद नुसतं धमक्या द्यायचं काम आम्हाला माझ्या आजोळी एक गोष्ट मला खूप आवडते आता ही सगळी भाऊभाऊकीच आहे पण मी आता लहानाची मोठी इथं झालेली आहे की मी कधीच असे यांची खूप मोठी टोकाची भाऊभाऊकीची भांडणं झालेली आहेत एकमेकांच्या जीवावर उठण्याजोगं कोर्ट आणि कचेऱ्या ह्या त्या गोष्टी आपण इतर ठिकाणी बघतो खूप खतरनाक लेवलची भाऊभाऊकी असते
पण माझ्या आजोळी असं अजिबात नाही आहे. अगदी छोटा कार्यक्रम असू दे, मोठा असू दे, लग्न असू दे किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असू दे, एकत्र येऊन सगळेजण म्हणजे झोकून देऊन काम करतात, मदत करतात, मॅनेजमेंट करतात. एकमेकाचं नियोजन म्हणजे हे घेतलं जातं, सल्ला घेतला जातो. एखादा आता कार्यक्रम असेल, लग्न असो काय असो, आपल्यात आपली मीटिंग घेतात, करतात, कसं करायचं, काय करायचं. म्हणजे ह्या गोष्टी मला खूप आवडतात, की एकी छान आहे यांच्यामध्ये आणि सगळं गोळ्यामोळ्याने व्यवस्थित करतात. मग बायका असू दे, आताच्या आलेल्या सुनासुद्धा सांगते मी, सुनासुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एकी आहे. भले इतर वेळी आपापल्या घरात वाद कुठं होत नाहीत बघा. छोटे मोठे वाद अगदी नवरा बायको सुद्धा घरात होतात, तसं नॉर्मली चालणार. पण असे टोकाचे वाद होत नाही आहेत आणि छान गोळ्यामोळ्यानं करतात. मला खरंच असं आवडतं, वाद भांडण असावं पण तिथल्या तिथं राग द्वेष ईर्ष्या हे नसावं. फक्त मी मध्ये उभारणार. अहो विमल वहिनी बोलवायला लागली ती जेवायला. यांना वाढा की. बटाटा चिरा असेल तर द्या. कुठं आहे जग? आता इथं कुठं जग आहे का पाण्याला? आता संध्याकाळी आले गेलेले जे काही नातेवाईक असतात, जे आदल्या दिवशी येतात त्यांच्यासाठी आणि आपली जी भावकी वगैरे असते, बाकीचे इतर कोणी असतात तर त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातं. आज ना सगळ्यांबरोबर छान एन्जॉय तर होत होतं, पण मी आईला खूप मिस करत होते. कारण तिचाच हा माहेरचा सगळा गोतवळा आहे, तिच्यापासूनच हे आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि मला असं वाटत होतं की ती असायला पाहिजे होती. ती आदल्या दिवशी संध्याकाळी, ती जर संध्याकाळी आदल्या दिवशी असती तर अजून चार चांद लागलं म्हणायला हरकत नसतं. आणि ते म्हणतात ना, एखाद्याचा स्वभाव असतो. जसं मी काल म्हटलं की मनीषा मामी अशा आहेत तशा आहेत, तसाच आईचा पण स्वभाव येतो. थोडंसं चेष्टामस्तीमध्ये पण येतं आणि मुळात ना तिचं सगळ्यांशी रिलेशन जर बघायला गेलं तर हसून खेळून मस्त असतं. आता सगळ्यांचीच अशी रिलेशन असतात असं नसतं. कारण कसं असते की कोण कमी बोलतं, कोण जास्त बोलतं. जास्त बोलणाऱ्यामध्ये आई येते, त्यामुळे ती कॉमेडी होते किंवा टाईमपास चांगला होतो म्हणायचं. तर चला झालं आमचं. आम्ही आमच्या माम्यांसोबत गप्पा मारत बसलोय. 2 इथं आहे, 2 तिकडं आहे, 4 अशी बसली ती आपली. सकाळी लवकर उठायचं आहे, उद्या लग्न आहे. उद्या झोपून टाका. उद्या सकाळी झोपा, म्हणजे उद्या सगळंच उद्या आहे. हळद पण उद्या, साखरपुडा पण उद्या, हळद उद्या, लग्न उद्या, सगळंच उद्या आहे. असं चला आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करते, म्हटलं एंड करावं. 16 कुठली घेऊन लागीच उद्या. आणि हो जयाला साडी किती छान दिसते बघा. हा आता बरी म्हणजे काय म्हणायचं, कमरपासनं खाली ही मुंग्या येते, ती बहिरा येतो पाय बघा. ती तुमच्यात शिकरत होते ना, तसलं आहे त्यानं रोज शिकरते, कमी येते. ती मिशन ग फिरवायची त्यानं.